नमस्कार मंडळी, मी अर्पणा. कला ही मानवी मनाला शांती आणि आनंद देते. कला ही कधीच नष्ट होत नाही किंवा कोणतीच कला कधीही वाया जात नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणती ना कोणती कला असते. बस ती सादर करण्याची किंवा ती दाखवण्याची एक पद्धत असते. त्या पद्धतीनुसार जर आपण ती कला समोर आणली तर आपल्याला देखील खूप अभिमान वाटतो आणि आपल्याला समजतही नाही की आपण ही गोष्ट करत असो किंवा नसो तर त्यामध्ये आपल्याला यश हे मिळत जातं. त्यामुळे कला ही प्रत्येकाने सादर केली पाहिजे. कोणतंच काम करण्याची वेळ कधी जात नसते बरं का. बस तुमची इच्छा त्या कामात असली पाहिजे. कोणतेही काम असू देत, तर आपण त्या कामामध्ये आपली इच्छा दाखवली पाहिजे. आपण आपले तिथं कष्ट दिले पाहिजेत, मेहनत केली पाहिजे. तर ते काम योग्य होतं, चांगलं होतं आणि ते पुढच्या व्यक्तीला देखील आवडतं. देवाने आपल्यासाठी दिलेली सर्वात मोठी गोष्ट कोणती आहे तर ती वेळ आहे. आणि वेळेपेक्षा फक्त एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे तुम्ही तुमचा वेळ कसा वापरता. तर आपण आपला वेळ हा खरंच खूप विचार करून वापरला पाहिजे, कारण आयुष्यात वेळ ही एकदाच येत असते आणि एकदा दिलेली वेळ आयुष्यात परत कधीच येत नाही. कितीही आपण त्याच्यामध्ये मोबदला दिला तरी कोणत्याही रकमेमध्ये आपला गेलेला वेळ हा आपल्या आयुष्यामध्ये परत येत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेचा आपण सदुपयोग केला पाहिजे. त्या वेळेचा आपण योग्य वापर केला पाहिजे. देवाने आपल्यासाठी दिलेला वेळ आणि आपण त्याचा केलेला वापर हेच खरे यश आहे. आणि क्षेत्र कोणतंही असू देत, आपलं काम कोणतंही असू देत, त्या कामामध्ये किंवा त्या क्षेत्रामध्ये कष्ट हे करावेच लागतात, मेहनत ही करावीच लागते. आणि कष्टाशिवाय आणि मेहनतीशिवाय आपल्याला यश कधी मिळत नाही. आणि आपले जर कष्ट प्रामाणिक असेल, आपली मेहनत प्रामाणिक असेल तर यश हे आपल्याला 100% मिळतं आणि त्याचा मोबदला देखील मिळतो आणि मेन म्हणजे आनंदही भेटतो. कारण आपण आपला वेळ हा चांगल्या गोष्टींमध्ये घालवलेला असतो, चांगल्या विचारांमध्ये घालवलेला असतो. त्यामुळे त्याचा मोबदला हा आपल्याला मिळतो. परिश्रमाला खरंच पर्याय नाही आहे किंवा कष्टाला पर्याय नाही आहे. यशासाठी कठोर परिश्रम हे आवश्यकच आहेत आणि ते केले पाहिजेत. तर ते आपल्याला समजतं की आपण काहीतरी करतोय. ज्यावेळेस आपण स्वतः काहीतरी करतो त्यावेळेस त्याचा खरंच खूप वेगळा आनंद असतो आणि आपल्याला स्वतःलाच अभिमान वाटतो की मी कोणत्याही क्षेत्रात असले तरी मी हे यश मिळवू शकते. तसं काहीसं झालेलं आहे माझं. तर मी आज हे 2 ब्लाऊज स्टिच केलेले आहेत. कसे आहेत ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चलो बाय.